कोल्हापुरात देखील परतवाड्यासारखी घटना घडलेली आहे। मुस्लिम तरुणाकडून तरुणींना व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करण्यात आलेला आहे। आरोपी शाहिद सनदेला अटक करण्यात आलेली आहे, तर 4 दिवसांची पोलीस कोठडी देखील त्याला सुनावण्यात आली आहे। शाहिदनं 8 ते 9 तरुणींचे व्हिडिओ बनवल्याचा पोलिसांना संशय आहे। शाहिदनं व्हिडिओ आपल्या मित्रांना देखील शेअर केल्याचं उघड झालेलं आहे आणि आरोपी शाहिदचा मित्र हा सध्या फरार आहे। आणि दरम्यान कोल्हापूरमधील पुलाच्या शिरोलीमधील गावकऱ्यांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। कोल्हापुरातील पुलाची शिरोली इथल्या तरुणानं काही मुलींचे अश्लील व्हिडिओ केलेले आहेत आणि त्या संदर्भातला गुन्हा आहे तो हातकणंगले पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाला आहे आणि याच घटनेचा निषेध म्हणून पुलाची शिरोली हे गाव आहे ते आज बंद ठेवलेलं आहे। आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत गावचे। काय तुमच्या गावातील तरुणानं केले आणि तुम्ही काय भूमिका घेतली? त्या शाहीर समीर शिंदे या जिहादी मुस्लिम युवकाने ज्या मुलींच्यावर अन्याय केला आहे आमच्या हिंदू मुलींच्यावर, त्याचा पूर्णपणे आम्ही शिरोली गावातर्फे पूर्णपणे निषेध करत आहे आणि त्यासाठी मी पूर्ण गाव बंद ठेवलेला आहे आणि याच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे। अन्यथा शिरोली गाव हे पूर्णपणे कडकडी बंद पाळेल आणि जोपर्यंत त्याची कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही त्याला सोडणार नाही। जे लव जिहादी नराधम आहेत यांचं फक्त हिंदू मुली हाच एक टार्गेट असतो आणि त्यांनी ते जाणून बुजून, म्हणजे कुणी यात म्हणायचं कारण नाही की नाही चुकून झालं, चुकून घडलं, असं कधी होत नाही। ज्याच्या समाजात मुली आहेत, मुलं आहेत, ज्याचं त्यांना आपापल्या समाजातल्या मुलींशी काय लग्न केलं, विवाह केला, आम्हाला काय हरकत नाहीच आहे। पण जाणून बुजून जर आमच्या हिंदू मुलींना जर टार्गेट ठेवून तुम्ही लव जिहादी नराधम जर काय गैरकृत्य करत असेल तर त्याला आम्ही कधीही माफी देणार नाही। त्यांच्या पाठीमागं अजून कोण कोण किती आहेत हे सुद्धा शोधून काढलं पाहिजे आणि त्यांना आम्ही गावाच्या वतीनं गावबंदी, गावातनं बाहेर काढणे, हद्दपार करणे अशासारख्या मागण्या आम्ही करणार आहे। कारण अशा प्रवृत्तीची माणसं ही समाजावर लांछन आहेत आणि त्यांना वेळी शिक्षा झाली पाहिजे, त्यांना हद्दपार केलंच पाहिजे। आणि तुम्ही जर का बघितलं आता ज्या काही घटना निदर्शनास आलेल्या आहेत, बऱ्यापैकी एकाच समाजाची मुलं एका ठराविक समाजाच्याच मुलींना टार्गेट करतात। हे अतिशय निंदनीय आहे। ह्या समाजानं सुद्धा, त्या समाजातल्या मुलांना सुद्धा त्यांच्या घरातल्यांनी, त्यांच्या लोकांनी समजावून सांगितलं पाहिजे, निक्षून सांगितलं पाहिजे। त्यांच्या प्रकारे त्यांच्या त्या धर्मानुसार ते चाललेले आहेत, पण आमच्या हिंदू समाजाला हे समजून झालंय म्हणून हे प्रकरण वाढत चाललंय। आता कुठेतरी हिंदूंनी ही सुधारण्याची वेळ आहे, अजून काय तर लक्षात घेण्याची वेळ आहे, नाहीतर हे भविष्यात फार अडचणीत होणार आहे। याआधी कधीही अशा पद्धतीची घटना घडलेली नव्हती, मात्र आता ही घटना घडत आहे आणि कठोरात कठोर कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी आहे ती सकल हिंदू समाजाच्या वतीनं होती। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। आणि दरम्यान पोलिसांनी यावरती काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात। जे निवेदन दिलं आहे सदरच्या घटनेच्या अनुषंगाने हातकणंगले पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे। आरोपी अटकेत आहेत, तपास चालू आहे। त्या संदर्भाने वरिष्ठ अधिकारी सदर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवून आहेत। तपास योग्य दिशेने चालू आहे। तपास हातकणंगले पोलीस स्टेशनला चालू असल्याने तपास त्यांच्याकडे आहे, ते प्रयत्न करतात, आम्ही त्यांना मदत करतोय। जे काय आहेत सर्व मिळून जिल्हा प्रशासन त्यात हिरिरीने तपास करत आहे। आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावं ही त्यांची मागणी आहे आणि जे काही याला मदत करतात त्यांनाही यात शासन व्हावं अशा त्यांच्या मागण्या आहेत। सदर मागणीच्या अनुषंगाने त्यांनी निषेध व्यक्त करण्यासाठी निषेध सभा लावलेली आहे।